म्हणजे शिवसेनेचे नेते भाजपच्या प्रदेशाध्यक्षांवर आरोप करणार त्यांनी पैसे वाटले म्हणून, आणि तुमच्यासाठी ही मजा आहे? भाजपची तयारी काय आहे असा पहिला प्रश्न तुम्ही विचारलात, किंवा इलेक्शन कसं भाजप लढतंय त्याला मी जास्त महत्त्व देईन. त्याच्यामध्ये भाजप नेहमीप्रमाणे पूर्ण तयारीने या निवडणुकीत उतरलेलं आहे लढण्यासाठी. आणि महाराष्ट्रातल्या 40 स्टार प्रचारकांची नावं जाहीर झाली. ते 40 स्टार प्रचारक वेगवेगळ्या भागात फिरायला लागलेले आहेत. त्यानंतर माननीय चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून नेमले गेले. त्यानंतर त्यांनी संचालन समिती केली, प्रचार समिती केली. ज्या ज्या नगर परिषदेत निवडणुका आहेत तिथल्या जवळपासच्या ठिकाणचा जिल्ह्याचा माणूस इथे प्रभारी नेमला गेला, एक प्रमुख नेमला गेला. अशी सगळी यंत्रणा भाजपनं नेहमीप्रमाणे लावले आणि भाजप अतिशय सिरियसली, सगळ्यात महत्वाचं म्हणजे माननीय देवेंद्रजी हे प्रत्येक छोट्या छोट्या नगर परिषदेमध्ये जाऊन स्वतः तिथे उतरत आहेत. आणि ही निवडणूक आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे लढतोय, नेहमीच्या उत्साहाने लढतोय असं मला सांगायचं. बर, कोकणातल्या परिस्थितीबद्दल बोला. कोकणामध्ये जसं सावंतजींनी सांगितलं की हा एका विशिष्ट गावाचा वाद आहे, एका घराण्यातला वाद आहे. त्यामुळे आपण त्याचं जनरलायझेशन करण्याची आवश्यकता नाही. ते वाद काही दिवसांनी निवडणुकीनंतर थंड झालेलाही आपण पाहू. म्हणजे फक्त निवडणुकांपुरतंय असं मला वाटतं. मला त्यातली एवढी माहिती नाही, सावंतजींना जास्त माहिती आहे. त्यामुळे तुमचे प्रदेशाध्यक्ष पैसे वाटतात असा आरोप शिवसेनेचे आमदार करतात. आता हे दोन्हीही मोठ्या पदावरचे नेते आहेत, असं नाहीये की हा कुठल्या नगरसेवक पदाचा अर्ज भरलेल्या कुणी केलेले आरोप आहेत म्हणून. व्यक्तीचा स्वभाव हा त्या व्यक्तीचा स्वभाव असतो, त्याला आपण काही करू शकत नाही.